DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नाशिक सातपूरच्या खड्ड्यांमुळे त्यांनी हा दौरा रद्द केला अशी चर्चा आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, ही चर्चा अशी नाही आहे. त्यांनी सकाळी अण्णांशी आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. ऑलरेडी आम्ही आज रामायण बंगल्यावर 11 वाजता त्यांची बैठक आम्ही सगळेच नगरसेवक जाणार होतो, परंतु त्यांनी सांगितलं की नका, एवढे 20 नगरसेवक तिकडे येण्यापेक्षा आम्हीच दोघं तिकडे येतो आणि तुम्ही सगळे विभागीय, अण्णांच्याकडेच मीटिंग होती. अण्णाच बोलले की विभागीय कार्यालयाची बिल्डिंग पण आपली फार गळते, चांगले चांगले डॉक्युमेंट आपले ओले होते, ही बिल्डिंग पण आपल्याला दाखवायची आहे आयुक्तांना आणि महापौर मॅडमला, म्हणून आम्ही बैठक या ठिकाणी मांडली होती. पण अचानक फोन आला, आम्ही वाट बघतोय रस्त्याने येता येत भाऊ असं म्हणून सगळे नगरसेवक बसलो होतो, परंतु अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मीटिंग घेऊ. आम्हाला अर्जंट नाशिक रोडला जावं लागलं. माहीत नाही काय त्यांचा इमर्जन्सी आला, माहीत नाही. सातपूरमध्ये रात्रीच्या वेळेस जे रस्त्याचे कामं चालतात, काही ठिकाणी अक्षरशः डंपरमध्ये सिमेंट हे मिश्रण करून रस्त्यावर ओतण्याचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. आपल्या अधिकाऱ्यांवर वचक नाही का, वजन नाही का, अंकुश नाही, आपण याबद्दल काय सांगणार? आता ही बातमी खरं तुमच्या माध्यमातून आम्हाला माहीत पडली. आम्ही लवकरच अधिकाऱ्यांशी चर्चा करतो. असं जर काही प्रकार घडत असेल तर आपण अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारू नक्कीच. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी खड्डे बुजणार का नाशिकच्या? नाही, असं व्हिडिओ कॉन्फरन्स नाही. त्यांनी खड्डे बुजण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स नाही केला. त्यांनी याच्यासाठी कॉन्फरन्स केला की उद्या शनिवार रविवार आहे, आजचा दौरा हा आपण उद्या करू, किंवा भागवत भाऊंनी सांगितलं की आज सायंकाळपासूनच आम्हाला मुरुम जे काही असेल GSB आणण्याचे, GSBवर खड्डे बुजले जातील. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी ठरवा, आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवतो आणि आज सायंकाळपासून, म्हणजे अण्णांनी नंतर सांगितलं सायंकाळ पण नको, आत्तापासूनच GSB पाठवा आणि खड्डे भरायला सुरुवात करा. पण तो महापौर मॅडमने सांगितलं तुम्ही काम चालू करा, उद्या आम्ही परत दौरा करू, त्याच्यावर चांगलं जे नियोजन केलं. मी सभापती या नात्याने त्यांना एक विनंती केली आहे सगळ्या नगरसेवकांच्या वतीने की जर का हे जे कंटेनर मोठे हेवी वाहन जर आपण त्याचा जो काही रूटच जर चेंज केला तर हा जो काही लिंक रोडचा जो काही ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण आणि खड्डे जे काही GSB टाकल्यावर बी ते लोडेड गाड्या ते उघडून टाका 1-2 दिवसामध्ये. जर का आपण विल्लोळी मार्ग जर का ट्रॉफिक चेंज केली तर मोठे वाहनांना प्रवेशच द्यायचं नाही इकडं, ते MIDC डायरेक्ट परस्पर जातील. असं जर केलं तर नक्कीच त्या रोडचं काम थोडं लवकर होईल. आणि मॅडम बोलली की त्या ट्रॅफिकवाल्यांशी बोलून सगळ्या नगरसेवकांची उद्या चर्चा करून त्यासुद्धा गोष्ट आपण 2 तास या ठिकाणी नगरसेवकांना महापौर असतील, आयुक्त असतील किंवा शहराचे जे मुख्य स्वतःला कुंभमेळा मंत्री म्हणतात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं. सातपूरचं महत्त्व, नगरसेवकांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे का? नाही, असं नाही म्हणता येणार कमी करता येईल, परंतु त्यांनी जी गोष्ट सांगितली तिथं या ती चुकीची घडली आहे. परंतु त्यांनासुद्धा मोठ्या अधिकाऱ्यांना जास्त काम असतात, त्यांना एखाद्या इमर्जन्सी कॉल, मला माहीत नाही काय कॉल आला, पण त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ शकत नाही आत्ता व्हिडिओ, कारण जग हे AI वर चाललं असं महापौरांचं म्हणणं आहे, म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्स आपण केलं तर काय पण जिथं खड्डा तिथं महापौर पोहोचणार, मात्र आज तुम्हाला 2 तास तिथे बसवलं आणि महापौर पोहोचले नाही, त्याबद्दल काय सांगणार? सगळ्या नगरसेवकांनी जर ॲक्सेप्ट केलं व्हिडिओ कॉन्फरन्स तर त्यांनी घेतला. त्यांनी जर का यांनी सगळ्यांनी म्हटलं असतं की व्हिडिओ कॉन्फरन्स आम्ही बोलणार नाही, तुम्ही इथं आम्ही जाणार नाही घरी, त्यांना यावं लागलं असतं महापौरांना का आयुक्तांना काय, ते आले असतं. पण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केल्यावर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर सगळ्यांची मीटिंग घेऊन टाकली. सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाऊ, आपण प्रभाग सभापती आहात, प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक आहात. जर आपलंच अधिकारी लोक जर ऐकत नसेल, आपल्याला टाईमवरती प्रभागामध्ये मटेरियल मिळत नसेल, तर बाकीच्या नगरसेवकांना अधिकारी कशा प्रकारे वागणूक देत असतील आणि अशा अधिकाऱ्यांना आपण ब्लॅकलिस्ट का करत नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा अधिकार आम्हाला नसतो, हा महासभेवर होत असतो. परंतु अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, तो कॉन्ट्रॅक्टर ते काम करायला नाही म्हटला, अधिकाऱ्यांच्या समोर नाही म्हटला, तर अधिकाऱ्यांनी ॲक्शन घेतली की तुम्ही नगरसेवकांचं पत्र द्या, आम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करू. अधिकारी थोडं नाही म्हटला करायला, परंतु पत्र द्या तुम्ही चौघांचं, एका नगरसेवकाच्या पत्राने प्रभागाचं डिसिजन होत नाही, म्हणून आम्ही 4ही नगरसेवक आज पत्र देऊन जो कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाही, बाकी मला तर असं वाटतं की 8, 9, 11 आणि 26चे जे कॉन्ट्रॅक्टर ते करायला तयार झाले आहेत, असा मेसेज आहे मला. आपला 10मध्येच का? 10मध्ये एक नायर म्हणून एक कोणी कॉन्ट्रॅक्टर मॅडम आहे, ती बोलली वर्क ऑर्डर नसली आणि आधी काम केलं तर आमच्या बिलांना प्रॉब्लेम येतो, बिलं पास होत नाही. आम्ही आयुक्त मॅडमकडे आज जाणार आहे, तुम्ही त्यांची बिलं पास करणार नाही का? आपण जर गुगल मॅपवर फोटो घेऊ त्यांचे, जेवढे काही गाड्या येतील, डंपर येतील, तर ते नगरसेवकांची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे इतिहासात पहिल्यांदाच, का रस्ते तर होतच नाही, मात्र खड्डे देखील बुजवले जात नाही. विनंती करावी लागते, आयुक्त असतील, महापौर असतील किंवा याच्याबद्दल. अवस्था नाही झालेली आहे, परंतु पाऊस आणि रस्त्यांचं कुंभमेळ्याचे कामं हे एकत्र सांगड झालेली आहे, त्याच्यामुळे थोड्या दिवस नागरिकांना त्रास होईल. परंतु महापौर आयुक्तांना आम्ही विनंती केली आत्ता या अण्णांनी की आपण नागरिकांचा जीव घेण्यासाठी रस्ते बनवत नाही आहे, म्हणून त्यांनी जे काही टेम्पररी रस्ते रिपेअर करायचे, आपण कॉन्ट्रॅक्टरला टेंडरमध्ये असं म्हटलेलं आहे
की जोपर्यंत एक साईडचा रस्ता सुरळीत वाहनं चालणार नाही तोपर्यंत दुसऱ्या साईडचा रस्ता तो खोदू शकत नाही. आणि काल आम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आणि त्यांनी हे मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की लिंक रोडला उद्यापासून मी जास्तीत जास्त मटेरियल टाकून सुरळीत रस्ता चालू करण्याचं आश्वासन दिलं आहे. आज आम्ही आता दौरा करणार आहे स्वतः. स्टेट बँक अशोकनगरची ते आपलं अमृत गार्डनपर्यंत म्हणा थोडक्यात इकडचा रस्ता जो आहे म्हणजे 2 मिनिटाचा रस्ता पण लोकांना 2 तास अडचणीवर वाहनांना सामना करावा लागतो. आपण नगरसेवक होता तेव्हा पण पाहिलं, सामाजिक कार्य तेव्हा पण कामकाज पाहिलं. ह्या प्रश्नाला म्हणजे आपण हा प्रश्न लोकांचा कसा सोडवणार? आता अण्णांनी आम्ही ते पत्र दिलेलं आहे. तो जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण होणं फार गरजेचं आहे, कारण तो MIDCचा रस्ता आहे. तो मॅक्झिमम वाहनं हे MIDCला त्या रस्त्याने जातात. म्हणून अण्णांचं माझ्या अंदाने 2-3 महिन्यापूर्वी आणि माझंसुद्धा 2 महिन्यापूर्वी पत्र आहे. त्यांनी जो काही 24 मीटर रोड अशोकनगर तुमचं नाही धरला आहे त्यांनी 24 मीटर आणि अण्णांकडे तर 12 मीटर धरला आहे. आमची दोघांची मागणी असल्यामुळे ते रिटेंडर करायचं की त्याच कॉन्ट्रॅक्टरला वाढून द्यायचं, म्हणून तो रस्ता रुंदीकरण करणं त्याच्याशिवाय ट्रॉफिक काही जाणार नाही. म्हणून आमची दोघांची मागणी आहे की त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. आम्ही ते आयुक्तांकडे मागणी केली आहे. ओके, थँक्यू. नागपूर विभागामध्ये आज सन्माननीय महापौर हिमगौरीताई आडके आणि माननीय आयुक्त मनीषाताई खत्री यांचा 10:30ला फोन आला का आम्ही सातपूर विभागामध्ये दौऱ्यासाठी येत आहोत. इथं आम्ही सभापती समाधान देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 20 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालो. परंतु महापौर आणि आयुक्त यांनी परत फोन केला 12 वाजेला की आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सहून आपल्याशी बोलतो आहे, आम्ही नाशिक रोडला अचानक दौरा निघाला तिकडं चाललो. परंतु माझी आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडमला विनंती आहे की सिडको आणि सातपूरमध्ये अंबड इंडस्ट्रीज आणि सातपूर इंडस्ट्रीज आहे. या दोन्ही इंडस्ट्रीजवर महापालिकेला फार मोठा कर मिळत असतो आणि नेहमी सिडको सातपूर दुर्लक्षित करून नेहमी अन्याय झालेला आहे. आजची जी परिस्थिती आहे म्हणजे बाडदान फाटा ते त्र्यंबक रोड ते पपाय नर्सरी ते ग्लॅक्सो ते एक्सोलो ते गरवारे हा 36 मीटरचा रुंदीचा DP रोड मंजूर आहे. तसाच पिंपळगाव बाऊला ते मायको सर्कलपर्यंत म्हणजे राजदूतपर्यंत हे गंगापूर गाव ते अशोक स्तंभ असे हे मोठमोठे 30 मीटरचे रस्ते आणि अतिशय महत्त्वाचे रस्ते त्र्यंबकेश्वरला सिंहस्थासाठी जाणारे रस्ते. त्यामुळे इकडे दुर्लक्ष करतात, ही फार दुःखाची बाब आहे. आज आम्ही 20 नगरसेवक सगळेजण त्याच्या प्रभागामध्ये काम करत होतो. परंतु आत्ता इतके खड्डे पडलेले की 3 नागरिक सातपूर विभागामध्ये मृत्युमुखी खड्ड्यांमध्ये पडलेले आणि तरी जर दुर्लक्ष होत असेल तर ही फार दुर्भाग्य आहे आमचं. आमची विनंती आहे आयुक्त आणि महापौर मॅडमला, तुम्ही फक्त दौरे करून नाही चालणार. जे खड्डे पडले तुम्हाला त्याला बुजवण्यासाठी जसं मुंबईच्या धर्तीवर जी पद्धत वापरली जाते खड्डे बुजवण्याला, जे डांबर असेल आणखीन काही उपाययोजना असतील त्या केल्या पाहिजेत. असं आपल्याला दौरे करून आणि फोटोबाजी करून रील बनवून नाही चालणार. फसवायचं नाही. नागरिकांचे जीव चालले, नागरिक पडतात, नागरिक त्रस्त झालेले. आता आम्ही आमच्या प्रभागामध्ये फिरलो होतो सकाळी, त्यांनी फोन केला आम्हाला, इथं 2 तास गेले आमचे. आम्हाला मटेरियल द्या. ज्या प्रभागामध्ये जे ठेकेदार तुम्ही नेमलेत कच मुरुम खडीला, त्यांनी ट्रॅक्टरने नाही दिली पाहिजे, हायवा गाड्यांनी मटेरियल दिलं पाहिजे आणि ते खड्डे बुजवले पाहिजे. त्याची आपण नोंद घ्या. मुरुमाने खड्डे बुजवून चालणार नाही. मला वाटतं कोणी मोमीन नावाचा इकडं कर्मचारी आहे, तो मुरुम टाकतो आणि फोटो टाकतो. अरे मुरुम टाकून कुठं खड्डे बुजणार आहे का? नका असं करू. माझा स्वतःचा मुलगा आज 25 दिवस झाले ॲडमिट आहे. अरे तुम्ही त्याचं गांभीर्य ओळखत नाही आहे. गांभीर्याने काम करा. व्हिडिओ कॉल करून किंवा दौरे करून खड्डे भरता येणार नाही. विशेष महासभा होईल तेव्हा आम्ही बोलणारच आहे. परंतु माझी विनंती आहे की प्रत्येक प्रभागाच्या
चारही नगरसेवकांना तुम्ही भरपूर मटेरियल द्या, तिथल्या जैनना काम लावा, इथला जो एक्झिक्युटिव्ह आहे त्यांनी काम केलं पाहिजे, जो डेप्युटी आहे त्याने काम केलं पाहिजे, फील्डवर उतरून इथल्या जैननी काम केलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर जे इतर कर्मचारी असतात सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि मटेरियल महत्त्वाचं आहे, एवढी विनंती करतो. आता 10 नंबरमध्ये जो ठेकेदार आहे तो काम करायला नाही म्हणतो, असं नाही झालं पाहिजे. तो सभापतींचा प्रभाग आहे. जर अधिकारी अशा पद्धतीने जर ठेकेदार आहे तर त्याला ब्लॅकलिस्ट करा ना. आज पपया नर्सरी ते 116 पॉईंटचा ठेकेदार 5% पण काम नाही केला, काय त्याला पाठीशी घालता तुम्ही? हे बरोबर नाही आहे. एकदम आमच्या जरी सत्ता असली, सत्ता लोकांनी विकास होईल म्हणून दिलेली आपल्याला, हे कामं झाले पाहिजे. नुसत्या पेपरबाजी उल्लडबाजी करून होणार नाही. आम्हाला मटेरियल द्या प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी यंत्रसामुग्री द्या, हीच विनंती करतो आपल्याला. तुम्ही आम्हाला बोलवता, आम्ही येतो, आमचं काम थांबून जातं आणि आम्हाला दौऱ्यांना नुसतं बोलू नका. आम्हाला जर तुम्ही उपाययोजना करत असाल, सहकार्य करत असाल तर आम्हाला बोलवा. जय श्रीराम. सर्वांना जय महाराष्ट्र. आम्ही प्रभाग क्रमांकामध्ये 4ही नगरसेवक शिवसेनेचे आहोत आणि सन्माननीय सर्वच सातपूरचे 20 नगरसेवक आम्ही धरून कायमच खड्डे बुजावं वगैरे यासाठी प्रयत्न करत आहोत. जिनकरांना असतील कायमच त्यांचं मार्गदर्शन लाभतं. आपण बघितलं असेल की पत्र दिलं की खड्डे बुजवावे, ठेकेदार काम करत नाही आणि त्याला ब्लॅकलिस्टेड करावं असं पत्र दिलं, पण आजपर्यंत ठेकेदार ब्लॅकलिस्ट झालेले नाही आणि संबंधित ठेकेदाराच्या नालायकपणामुळे म्हणावं लागेल असे शब्द वापरू नये, परंतु त्याच्यामुळे जे काम आज 50% व्हायला पाहिजे होतं ते काम आजही 7 ते 8% झालेलं आहे आपण बघता. आणि प्रथम महासभेत असेल तेव्हा मी मांडलं होतं की सदर कोणतंही काम करताना रस्ता एक बाजूनी जेव्हा चालू करतोय तेव्हा दुसरा रस्ता एक बाजूनी क्लिअर पाहिजे आणि तो रस्ताही त्या ठेकेदाराने खोदला आणि दोन्ही बाजूनी आज 116 पॉईंट ते लिंक रोडची अवस्था अति वाईट आहे. एक बळी गेला आहे, दुसरा बळी गेला आहे आणि दररोज 10-20 लोकांचे ॲक्सिडेंट होऊन कोणाचा हात मोडतोय, कोणाचा पाय मोडतोय. हॉस्पिटलवाल्यांचं मात्र चांगलं आहे, पण गोरगरीब जनता मात्र एक बेजार आहे. आणि म्हणून आम्ही 4ही नगरसेवकांनी पत्र दिलं की सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं. तो ब्लॅकलिस्ट आजपर्यंत झालेला नाही आहे. माझ्या मते आमचा प्रश्न आहे तो कोणाचा जावई आहे त्याला सांभाळल्या जात आहे. पत्र देऊन सुद्धा ब्लॅकलिस्ट होते म्हणजे काय तुम्हाला सुद्धा डावललं जातं, मग काय पाहिजे? हो असंच म्हणावं लागेल आणि ते सत्य परिस्थिती आहे. आणि आपण बघितलं असेल की आम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळेस खड्डे बुजवा, खड्डे आपण क्लिअर केले पाहिजे. मग महापौरांनी संबंधित त्यावर आता स्पेशल महासभा ठेवलेली आहे, परंतु माझ्या मते महासभेत बोलून प्रश्न सुटणार नाही. आत्ता जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलणं झालं तेव्हा महापौरांना मी सांगितलं की आपण उद्या चालू करण्यापेक्षा आजच ती खड्डे बुजवायला चालू केलं पाहिजे आणि रात्री आपण तो रोड बंद केला तरी काही प्रॉब्लेम्स नाही आहे. तो रात्रीची रात्री रस्ता होऊ शकतो, फक्त मानसिकता असली पाहिजे. एक ठेकेदार माझ्या मते जे टेंडर निघालं आहे, आता बाकीचे म्हणतात की टेंडर निघालं त्या ठेकेदाराला बुजवायला हवं. मला सांगा, लिंक रोड जर आपण त्या ठेकेदाराला दिला आहे तर त्या ठेकेदारानेच खड्डे बुजवले पाहिजे. महापालिकेचे पैसे त्याच्यात काय करायचं काम आहे? जर त्या ठेकेदारांनी खराब केलं तर त्या ठेकेदाराचंच काम आहे ते खड्डे बुजवणं. आणि माझी रास्त मागणी आहे की आपण त्या ठेकेदाराकडून जो SBDवाला आहे, जो 116 पॉईंट ते पपाई नर्सरीचं काम ज्याच्याकडे आहे त्यांनीच ती खड्डे बुजवावली पाहिजे आणि त्याच्याशिवाय त्यांनी काम करू नये असं आमची मागणी आहे. आणि जर प्राधिकरण आणि महापालिकेच्या वादामुळे हा प्रॉब्लेम होतोय का? 100% प्राधिकरण आणि याच्यामुळे वादामुळे प्रॉब्लेम होतोय. आपण बघितलं असेल मागे मी त्याच खड्डे दाखवण्यासाठी गेलो तर लगेच पोलीस आले आणि मला विचारलं की रस्ता कोणी बंद केला, हा JCB कोणी बंद केला. म्हणजे महापालिका आणि आम्ही नगरसेवक लोकांच्या कामासाठी आहोत. महापालिकेने लोकांचं काम केलं पाहिजे. ही संस्था नफा न तोट्यावर चालणारी संस्था आहे. इथं लोकांचा विचार करून त्याचे जीव जात आहे तरी आपण जागे होत नसाल तर मग आपल्यासारखे आपणच. आणि म्हणून क्रमांक 26 मध्ये गमतीशीर प्रकार घडलेला गेला 2 दिवसापूर्वी. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे तिकडचे एक CNG पंप बंद केला हो, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, आपली माहिती चुकीची आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे कायदेशीर आहे ते महापालिकेने केलेलं आहे. CNG पंप रस्त्याच्या खड्ड्यामुळे नव्हे
तर त्यांनी ते मशीन जे आहे त्याचं ते मशीन त्या आपण जी जागा सोडतो, जी आपण समजा उदाहरणार्थ घराच्या कडेला जी 10 फूट जागा सोडावं लागतं, त्या इतर जागेत त्यांनी ते मशीन टाकलं होतं म्हणून ते सील केलं आहे महापालिकेने. त्याच्यावर उलटी कारवाई व्हायला पाहिजे. त्यांनी अजून एक पंप जो आहे इंडियन ऑइलचा तो रस्त्यामध्ये आहे. माझ्यामध्ये तुम्ही सरकारची परमिशन घेतली, तुम्हाला लायसन मिळालं म्हणजे तुम्ही रस्त्यावर धंदा नाही करू शकत. लोकांना त्याची अडचण होते आणि आपण महापालिका ही लोकांची अडचण सोडवण्यासाठी आहे. नगरसेवक हे लोकांची अडचण सोडवण्यासाठी आहे. गेल्या म्हणजे हा पंप गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. आपण पण प्रभागाचे नेतृत्व करत आहात. याच्या अगोदर हा तुम्हाला प्रकार सगळा समोर आला नाही का फक्त खड्ड्यांमुळेच तो पंप बंद केलाय? नाही, खड्ड्याचा कुठलाही संबंध नाही. खड्ड्यामुळे कोणताही पंप बंद केलेला नाही. आपल्याकडे असलेली माहिती चुकीची आहे. जर ते अतिक्रमण असेल तर मग आपण त्याच्या अगोदर कारवाई का नाही केली? याच्या अगोदर सील पंप झालता, आपल्याला माहित नाहीये. याच्या अगोदरही पंप सील झालता. त्या संबंधित मालकाने तो पंप उघडून चालू केलता आणि ते महापालिकेच्या निदर्शनात आल्यावर महापालिकेने तो परत सील केला आणि महापालिकेने काय होऊन केलं नाही. तिथल्या नागरिकांच्या तक्रारीनुसार ते काम केलेलं आहे. त्याच्यात महापालिकेचा कुठलाही दोष नाही आणि खड्ड्यामुळे ते झालेलं नाही आहे. खड्ड्यामुळे कुठलाही पंप बंद होणार नाही कारण ती नागरी सुविधा आहे. त्यामुळे कुठलाही अशी गोष्ट होत नसते. कदाचित आपल्याला पंपवाल्याने चुकीची माहिती दिली असेल कारण त्याचा आजही आपण बघितलं. आपण एक पंप आत्ताही जे चालतो तो एक रस्त्यात आहे, मार्जिंगमध्ये आहे आणि मार्जिंग पेसमध्ये आपण कुठलंही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेचे कर्तव्य होतं आणि ते महापालिकेने पार पाडलेलं आहे. राहिला प्रश्न खड्ड्याचा, माझ्या मते संबंधित जो SBDवाला ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. त्यांनी आत्ता सध्या ते खड्डे ताबडतोब बुजून दिले पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टर महापालिकेने दिले खड्डे बुजवण्यासाठी, जी अंतर्गत रस्ते आहे ते सर्व खड्डे ताबडतोब त्या संबंधित ठेकेदारांनी बुजवली पाहिजे अशी आपल्यामार्फत मी विनंती करतो. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.